आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी विठ्ठला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं एक विशेष मागणं मागितलंय. या मागणीचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. चालू असणारा नाममहोत्सव हा सुवर्ण महोत्सव म्हणून यंदाच्या वर्षी आपण मोठ्या आनंदानं वैभवानं संपन्न करत आहात. एखादा उत्सव एखादा सप्ताह सुरू करणं याच्यासारखी सोपी गोष्ट या जगाच्या पाठीवर दुसरी कोणती नसते. सप्ताह सुरू करायला काही फार लागत नाही. 4 लोक एकत्रित यावे लागतात, थोडे पैसे जमले की सप्ताह सुरू होतो. एखादा सप्ताह सुरू करायला फार काही लागत नाही. सप्ताह सुरू करण्यासारखी सोपी गोष्ट या जगतामध्ये दुसरी कोणती नाही. पण चालू केलेला सप्ताह 50-50 वर्ष टिकवणं याच्यासारखी अवघड गोष्ट या जगात दुसरी नाही. कारण सप्ताह सुरू करायला फक्त प्रवृत्ती लागते, थोडे पैसे लागतात, 4 लोकांनी एकत्रित यावं लागतं. पण चालू केलेला सप्ताह 50 वर्ष टिकवायचा असेल तर त्याच्याकरता पैसे चालत नाहीत, त्याच्याकरता निष्ठा लागते, त्याच्याकरता श्रद्धा लागते, त्याच्याकरता समर्पण लागतं, त्याच्याकरता ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयावर नितांत प्रेम लागतं. ज्ञानोबाराय तुकोबाराय या नावाकरता प्राण द्यायची तयारी लागते. तर 50-50 वर्षे सप्ते चालू राहतात. सोपी गोष्ट नाही. मला वाटतं 50 वर्ष हा सप्ताह चालू राहिला म्हणजे आपल्या गावातल्या कमीत कमी 2 पिढ्या तर संपल्या असतील. 2 पिढ्याचं समर्पण केल्याशिवाय सप्त्याचं सातत्य टिकत नाही महाराज, टिकत नाही. साधी गोष्ट नाही. म्हणून 50 वर्ष भगवंताच्या नामाचं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या अक्षराचं श्रद्धेनं जतन करणारे आपण सगळे गावकरी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुकोबारायांच्या जो अभंग चिंतनाकरता समोर ठेवलेला आहे त्या अभंगाची या निमित्तानं थोडीशी सेवा करतो. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. रोज सकाळी आपण हा अभंग म्हणतो. या अभंगातून तुकोबारायांनी संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही विशेष मागणं मागितलं आणि हे मागणं मागताना तुकोबाराय आपला सगळा भार संतांवर घालतात आणि भार ओझं सगळं संतांवर घालून तुकोबारायांनी संतांच्या चरणाजवळ मागणी केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माझं गोमटं करा ही अपेक्षा तुकोबारायांनी संतांच्या चरणाजवळ व्यक्त केली. पण ही अपेक्षा माझं गोमटं करा असा जो भाव तुकोबारायांनी व्यक्त केला, ती जी मागणी तुकोबारायांनी संतांच्या चरणाजवळ केली ही सामान्य मागणी आहे असं कृपा करून समजू नका. अभंग सुपरिचित आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं,
जे सगळ्यांच्या पाठातलं असतं, जे सगळ्यांना पाठ असतं, त्याच्या अर्थाकडे बहुतांश वेळेला दुर्लक्ष होत असतं. सुंदरते ध्यान हा अभंग पाठ आहे की नाही, त्याच्या अर्थाचं कधी चिंतन केलंय का? कधीच नाही. पसायदान पाठ आहे का नाही? पसायदान म्हणायचं एवढंच आम्हाला माहिती, पण जे खळांची व्यंकटी सांडो म्हणताना त्याच्यातले एक खळ आपण आहेत हे कुठं माहिती? याचा विचार कोणीच करायला तयार नाही. याचा विचार कोणीच करायला तयार नाही. ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलं, आम्ही मागायचं एवढंच आहे. पोथीला ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळताना काहीतरी म्हणायचं म्हणून पसायदान म्हणायचं असतं. एवढं काय त्याच्यामध्ये? अर्थाकडे लक्ष द्या. तुकोबाराय या अभंगातून संतांच्या चरणाजवळ मागणं मागतात आणि हे मागणं मागताना संतांचं वर्णन करतात. त्या मागणीच्या वृत्तीचा मला आत्ता विचार करायचा नाही, मला तुकोबारायांच्या मागणीच्या स्वरूपाचा विचार करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. वेळेची मर्यादा आहे आणि जरा क्षमा मागतो, माझा आवाज गेलाय, त्यामुळे तुमच्या आधारावरच माझं कीर्तन चालू राहणार आहे. बरं, तुकोबाराय या अभंगामध्ये जे शब्द वापरतात त्या मागणी करता तुकोबारायांनी जो एक महत्त्वाचा शब्द वापरलाय तिकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, आता तुम्ही कृपावंत. या आता शब्दाला काही महत्त्व आहे हो. आता म्हणजे कधी? मी आता तुमच्याकडे मागतोय, माझं गोमटं करा, पण आता म्हणजे कधी गोमटं करा? आता शब्दाला अनेक अर्थ आहेत. वेदांताचं चिंतन जर आपण केलं तर आता शब्द हा मंगलवाचक मानला गेला आणि आता शब्दाला 3 अर्थ आपल्याला मराठी भाषेमध्ये सरळ सरळ प्राप्त झालेले दिसून येतात. मी सरळ उदाहरणं देतो, मला विषय लांबवायचा नाही, मला तुकोबारायांच्या शब्दांकडे यायचंय. आता म्हणजे कधी? आता शब्दाचा एक अर्थ आहे प्रारंभ. 3 अर्थाने आता शब्द येतो. आता म्हणजे आरंभ या अर्थाने आता शब्द येतो, पूर्व प्रकृतापेक्षेने आता शब्द येतो आणि अनंतर या अर्थाने आता शब्द येतो. मी धावता विचार सांगतो. आता शब्द आरंभ या अर्थाने येतो. माणसं काय म्हणतात, अहो 9 वाजले, आता भजन सुरू करा ना, आता सुरू करा. म्हणजे का? वेळ झाली, 9 वाजले, आता प्रारंभ या अर्थाने आता शब्द येतो. काही वेळेला आता शब्द पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने येतो. एक विषय बंद करून तदनुषंगिक दुसरा विषय सुरू करायचा असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये आता शब्द वापरला गेला आणि 13व्या आणि 16व्या अध्यायामध्ये आता शब्द जेवढ्यांदा वापरला गेला तेवढा शब्द आता शब्द ज्ञानेश्वरीत इतरत्र वापरला गेला नाही. आता आता म्हणजे कधी? एक विषय बंद करून स्वतंत्र त्याच अनुषंगानं दुसरा विषय सुरू करायचा असेल तर आता शब्द वापरला जातो. मला विस्तार सांगायचा नाही, प्रमाणही फार द्यायची नाहीत, पण उदाहरण सांगून जातो. मागचा एक विषय बंद करून त्याच अनुषंगानं नवीन विषय सुरू करायचा असेल तर आता शब्द आहे. गावामध्ये 2 भावाचं भांडण झालं, भांडण वाढलं, हमरातुमरीवर गेलं. 2 भाऊ घरामध्ये आता भिंत उभी राहते का काय असं वाटायला लागलं आणि गावातले काही प्रतिष्ठित लोक त्या भांडणामध्ये पडले आणि त्या 2 भावांना समजून सांगायला लागले, अरे तुम्ही भांडता काय वेड्यासारखे, मोठे झालात, कर्तृत्ववान आहात, थोड्या थोड्या बाबी करता भांडता काय एकमेकांशी, भांडायचं काय कारण आहे? तुमचा बाप तंटामुक्तीचा अध्यक्ष होता आणि तुम्ही भांडण करता, लाज वाटत नाही तुम्हाला? नाही, मग त्याने असं केलं, ह्याने असं केलं, मला शेतातच हे केलं, मला घरातच वाटा दिला नाही. मग गावातले लोक मध्ये पडतात आणि त्यांना सांगतात, हे पहा तुम्ही मोठ्याची मुलं आहात, असं भांडण करणं गावासमोर चांगलं नाही. गाव काय आदर्श घेईल? तुम्हाला पाहून गावही असंच वागेल. तेव्हा उगीच भांडत बसू नका, झालं गेलं विसरून जा. आलं का? आता आता याच्या पुढं गुण्या गोविंदानं राहा. म्हणजे काय? झालेला एक विषय संपवून, अभयाचा विचार संपवून ज्ञानोबाराय जेव्हा सत्वशुद्धीकडे जातात तेव्हा आता शब्द येतो.
एक विषय संपवून तदनुषंगिक दुसरा विषय सुरू करायचा असेल तर आता शब्द वापरला जातो. आणि आता हा शब्द आरंभ जसा पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने तसा आता शब्द हा अनंतरीय या अर्थाने वापरला जातो. अनंतरीय म्हणजे काय? अमक्या अमक्याच्या नंतर, अमकं अमकं झालं आता त्याच्या नंतर. मी आपल्याला उदाहरण देतो त्या अर्थाची. अथा तो ब्रह्मजिज्ञासा असं सूत्र ब्रह्मसूत्रामध्ये आलं. त्याच्यातल्या अथ म्हणजे आता या पदावर भाष्य करताना आचार्यांनी हे 3 अर्थ आपल्याला सांगितले. कशाच्या नंतर? ब्रह्मजिज्ञासा करा, पण कशाच्या नंतर? साधन चतुष्टय संपन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मजिज्ञासा करा. अमक्या अमक्याच्या नंतर एक विशिष्ट अधिकार जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा त्या अधिकाराच्या नंतर ज्या प्रवृत्ती निर्माण होत असतात त्या प्रवृत्ती आणि अधिकार यांची एकरूपता यांना जोडण्याकरता शास्त्रामध्ये आता शब्द येतो. मी उदाहरणाने बोलतो, आपल्याला उदाहरणाने बोलतो, ऐका. आत्ता मगाशी बोललो पसायदान पाठ आहे का नाही? पसायदानाचा पहिला शब्द आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. आता मज पसायदान हे द्यावे. आता म्हणजे कधी द्यावे? मी जो वाग्यज्ञ केला त्या वाग्यज्ञानं माझं पायिकत्व सिद्ध झालं म्हणून मी पायिक झालो म्हणून आता. म्हणून आता शब्दाचा अर्थ ओळखायचा असेल तर मागची ओवी बघावी लागते. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जीवरले पायिकपण आता. माझं पायिकपण उरल्यानंतर आता. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, सगळ्यांना परिचित अभंग आहे. आता कोठे धावे मन इथला आता शब्द अनंतर्य या अर्थाने आला. तुमचे किंवा तुझे चरण देखील या नंतर आता मन कोठे धावे. देवा तुमच्या चरणाचं दर्शन झाल्याच्या नंतर आमचं मन धावत नाही याच्याकरता आता याला अनंतर्य म्हणतात. 15व्या अध्यायाचं ज्ञानेश्वरीतलं नमन म्हणा. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची. आता आता 14व्या अध्यायाचं शेवट बघा म्हणजे 15व्या अध्यायाचं नमन कळतं है ना. आता आता शब्दाचा विचार शास्त्राच्या दृष्टीनं वेदांताच्या दृष्टीनं किती प्रकारानं सांगितला जातो हा माझ्या चिंतनाचा मुख्य विषय नाहीच आहे. मला आपल्याला असं सांगायचंय की तुकोबारायांसारखा महापुरुष जेव्हा तुमच्या माझ्या भाषेमध्ये तुमच्या माझ्याशी बोलतो
तुमच्या माझ्याशी जेव्हा तुकोबाराय संवाद करतात तेव्हा तुकाराम महाराजांनी या चालत आलेल्या आता शब्दाच्या अर्थापेक्षा आता शब्दाला एक स्वतंत्र अर्थ आपल्या समोर दिला, एक स्वतंत्र आयाम दिला. आता शब्दाची एक व्याप्ती, एक नवीन अर्थ तुकोबारायांनी आपल्या समोर या अभंगातून ठेवला. मला त्या संबंधातला खुलासा करायचा आहे. आता म्हणजे अनंतर या अर्थाने का, आता म्हणजे पूर्व प्रकृतापेक्षेने का, आता म्हणजे आरंभ या अर्थाने नाही. नाही, तुकोबारायांनी आता शब्दाला एक स्वतंत्र अर्थ दिला. तोही अर्थ मला आपल्या समोर सांगून पुढे जायचं आहे. 2-3 मुद्दे महत्वाचे, तेवढे वेळेच्या मर्यादेत सांगतो. आता शब्द कधी वापरला जातो? तुकोबारायांनी त्याला स्वतंत्र अर्थ दिला. थोडासा विचार सांगतो, ऐका. आपल्या जीवनाचं भलं व्हावं याच्याकरता या जगतामधला प्रत्येक मनुष्य खटपट करतोय. आपलं जगणं सार्थकी लागावं, आपल्या जीवनामध्ये समाधान मिळावं याच्याकरता प्रत्येक मनुष्य त्या समाधानाची याचना करतो, त्या सुखाची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या जगामध्ये जिथून जिथून सुखाची प्राप्ती होण्याची शक्यता त्याला वाटते तिथं तिथं जाऊन तो सुखाकरता भीक मागत असतो. माझी भाषा थोडी स्पष्ट आहे, थोडी स्पष्ट आहे. जिथे जिथे सुख मिळेल असं ज्या त्याला वाटतं तिथं तिथं तो जातो आणि सुखाकरता प्रयत्न करतो. तुकोबारायांनी याच भूमिकेतून एक भूमिका, याच भूमिकेतून एक विचार मांडला, तेवढा सांगतो. मनुष्य आपल्या सुखाकरता 3 ठिकाणी धावत असतो. 3 ठिकाणी, थोडंसं वाढवून बोलायचं असेल तर 4 ठिकाणी धावत असतो. आणि या 4 ठिकाणातून तुकोबारायांसारखा महात्मा तुमच्या माझ्यासारख्या जीवाला सुख कुठून मिळेल याचं दिग्दर्शन करण्याकरता ही भूमिका बोलून दाखवत असतात. थोडं सरळ बोलतो, ऐका. मनुष्य एकतर प्रपंचाकडे जाऊन सुख मागतो, नाहीतर मनुष्य जीवाकडे जाऊन सुख मागतो, नाहीतर मनुष्य देवाकडे जाऊन सुख मागतो, नाहीतर मनुष्य संतांकडे जाऊन सुख मागतो. 4च ठिकाण आहेत. 5वं ठिकाण नाही महाराज सुख मागण्याचं. तुकोबाराय सगळ्यात पहिल्यांदा प्रपंचासमोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबारायांनी समोर दिसणाऱ्या प्रपंचाला हात जोडून विनंती केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. कोणासमोर? प्रपंचाच्या समोर, संसारासमोर उभं राहून तुकोबाराय संसाराला म्हणतात, गोमटे ते करा माझे, माझं गोमट कर. संसाराने कुणाचं गोमट केलंय? गोमट शब्दाचा अर्थ आहे कल्याण. मी नंतर बोलतो त्याच्याकडे. गोमट शब्दाचा आहे भलं. प्रपंचाने, संसाराने आतापर्यंत कुणाचं भलं केलंय? एक उदाहरण दाखवा. एक, मी इथलं म्हणत नाही, जगाच्या पाठीवरचं एक उदाहरण दाखवा. एक उदाहरण दाखवा. नाही ना महाराज, संसार आणि सुख या 2 गोष्टी कधी एका केंद्रात येत नाहीत याचा विचार सगळ्या संतांनी आपल्याला कंठशोष करून सांगितला. मला प्रमाण द्यायची नाहीत, वेळ घ्यायचा नाही आपला. पण ज्ञानोबारायांना विचारा, अभंगात तेच, ज्ञानेश्वरीमध्ये तेच. 9वा अध्याय काढा, ज्ञानोबाराय बोलतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या, जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवोनी सुखाची अंगे सळित जगाते, आहा कटकटा येवो खटे, मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिलानी, ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझी. 9वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात, वाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे या मृत्यू लोकामध्ये सुख मिळालं असं उदाहरण कुठं तुम्हाला दिसेल? कोण म्हणतं मृत्यू लोकामध्ये सुख आहे? हा संसार. अरे एक वाक्य मी सरळ बोलतो, एक साधा युक्तिवाद करतो, आपण सरळ ऐका. संसाराने जर सुख दिलं असतं तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी परमार्थ कशाला सांगितलं असता? बोला ना, कशा करता? जर संसाराने सुख दिला असता तर संतांनी आनंदानं संसार केला असता ना. पण 18 भार वनस्पती, फुले फळी वळले, 22 पोखरणी नदी गंगा वाहते, त्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या. कशाला सांडायचं मग? जर हे सुख आहे संसारामध्ये तर हे सुख सांडायचं काय कारण आहे? सांगा ना, काय कारण? म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्याला अभंगामध्ये सांगितलं,
ज्ञानोबराय म्हणतात संसार दुःखमूळ सगळ्यांना पाठ आहे का नाही? संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. ज्ञानोबरायांचं प्रमाण सगळ्यांना पाठ आहे, मलाही पाठ आहे. पण माझं म्हणणं काय की हे पाठ आहे पण नुसतंच पाठ आहे. संसार दुःखमूळ पाठ आहे का नाही? पाठ आहे. आणि मग एवढं कळतं तो सोडत का नाही? तेवढं सांगू नका, तेवढं सांगू नका. आम्हाला पाठच आहे संसार दुःख. आम्हाला पाठ आहे ना. संसार आमचं गोमट करत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्ञानोबाराय जेवढं बोलतात त्याच्यापेक्षा तुकोबारायांचा विचार अजून बारीक आहे. तुकोबाराय म्हणतात या संसारात सुख नाही, याच्यात आश्चर्य वाटू देऊ नका. अरे याच्याही पुढे जाऊन सांगतो, सुखाचा विचार नाही भाषा जास्त बारीक आहे बरं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विचार एक सूत्र सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. पटतंय का बघा, जमत असलं तर ठेवा, नाहीतर काही उपयोग नाही, सोडून द्या. उदाहरणाने सांगतो तुम्हाला. वस्तूची प्राप्ती, वस्तूची उपलब्धता, वस्तूची प्राप्ती होणं हे स्थूल असतं आणि वस्तूच्या प्राप्तीचा विचार निर्माण होणं हे सूक्ष्म असतं. मी उदाहरण सांगतो, जाऊ द्या हे जास्त लांबवण्यात अर्थ नाही, उदाहरण सांगतो. मला एक सांगा, समजा उद्या मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईल का? नाही का? 200-300 किलोमीटरचा प्रवास करून आलो, निदान मला बरं वाटावं म्हणून तरी हो म्हणायचं की नाही? नाही येत नाही. मला माहिती आहे, तुम्हाला जसं माहिती आहे ना तसं मलाही माहिती आहे. हो, मलाही माहिती आहे की मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर मी निवडून येत नाही. मला उकिरड्यात हात घालायची सवय नाही, हा भाग वेगळा आहे. माझा स्वभाव काय आहे तो भाग वेगळा आहे. पण समजा जर मी निवडणुकीला उभं राहिलो तर तुम्ही मला मत द्याल का? देत नाही महाराज, देत नाही, देत नाही. कीर्तनाची गर्दी वेगळी, मतदानाची गर्दी वेगळी. अहो मी खरं सांगू तुम्हाला, तुम्ही मला मत द्यावीत याच्याकरता तुम्हाला नाही बोलू द्या. अहो मला तसंच लागतं कीर्तनात, मला कीर्तनातच असं लागतं. तुम्ही अगदी मोकळ्या मनानं मला प्रतिसाद द्या माऊली, मोकळ्या मना. कीर्तन माझ्या एकट्याचा धंदा नाही हो, कीर्तन माझ्या एकट्याचं काम नाही ना. तुम्ही आम्ही मिळून कीर्तन करायचंय हो. असं काय करता तुम्ही? प्रतिसाद देत चला, माना हलवत चला, हसा म्हणजे मला कळल. नाहीतर काय मग उगं सूर्यफूल बघल्या असं बघायचं, ह्याला काही अर्थ नाही. मला बोलत चला, काही अडचण नाही. मी अडकणारा बुवाच नाही. हा, मी सरळ चालतो. ऐका ना, ऐका, मी काय सांगतो आपल्याला की तुम्ही मला मत देणार नाही मला माहिती आहे, कारण तुम्ही मला मत द्यावीत याच्याकरता रात्री वाटायला माझ्याकडे पैसेच नाहीत. तुम्ही मला काय म्हणून मत द्या, तुम्ही काय म्हणून मला, कारण दिल्याशिवाय मत द्यायचे नाहीत हा तर लोकशाहीचा नियम आहे ना महाराज. त्याच्याशिवाय तर तुम्ही आपलं मत देणार नाही ना मला. माझ्याकडे वाटायला काहीच नाही, काहीच नाही ना. मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर मी निवडून येत नाही. मी कितीही जन्म घेतले
तरी मी पंतप्रधान होत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही मला मतं देणार नाहीत याचं मला वाईट वाटत नाही. खरं सांगू, माझ्या घरचीच मतं मला पडायची नाहीत, हेही मी सांगतो आपल्याला, पडायचे नाहीत मला. त्याबद्दल सोडून द्या, मी पंतप्रधान होणार नाही ही गोष्ट वेगळी, पण मी जरी पंतप्रधान झालो नाही तरी मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी करू शकतो का? माझा मुद्दा काय ऐका, मी होत नाही हा भाग वेगळा, पण मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी करता येईल की नाही? तुकोबाराय म्हणतात, संसारात सुखाचा विचारही जमत नाही. विठ्ठला विठ्ठल. तुकोबाराय जेव्हा प्रपंचासमोर जाऊन उभे राहिले, तुकोबारायांनी जेव्हा प्रपंचासमोर मागणी केली, गोमटे ते करा माझे, प्रपंच आपलं गोमट करत नाही हो, करत नाही. संसाराने सुख दिल्याची उदाहरणं नाहीत, मला लांबवायचं नाही, पण देवाधिकांनाही या संसाराने सुख दिलं नाही. आपला इतिहास आहे. रामचंद्र प्रभूंना सुख मिळालं? सोन्याच्या सिंहासनावर बसणार होते तर रात्रीत बाई फिरली हो. काय सांगू तुम्हाला, किती अवघड झालं बघा बरं. सोन्याच्या सिंहासनावर बसणार होते तर 14 वर्षाच्या वनवासाला निघून गेले, है ना. कुणाला सुख आहे? सोडून द्या, मला त्याच्याबद्दलही बोलायचं नाही, मला त्याचं कारण विचारायचं आहे. ऐका, संसार आम्हाला सुख देत नाही हा माझ्या कीर्तनाचा विषय नाही, हे कळण्याकरता कीर्तन ऐकायचंही कारण नाही. जे नेहमी अनुभवाला येतं त्याच्याकरता कीर्तन कशाला ऐकता? मी पुढं बोलतो आपल्याला, का सुख देत नाही सांगा ना. संसाराकडून आम्हाला सुख का मिळत नाही? त्याची दोन कारण. एक तात्विक कारण, एक व्यावहारिक कारण. सरळ तात्विक कारण बघायचं झालं तर संसार आम्हाला सुख देत नाही कारण संतांच्या आणि वेदांताच्या नियमानुसार संसाराची उत्पत्तीच नाही. संसार निर्माणच होत नाही असं जर संत आपल्याला सांगत असतील तर निर्माण न झालेला संसार काय सुख देईल आपल्याला? काय सुख देईल सांगा ना, काय दुःख देईल आपल्याला? मी बोलत नाही, माझी भाषा नाही, तुकोबारायांची भाषा आहे, नाथ महाराजांची भाषा आहे, ज्ञानोबारायांची भाषा आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले तुकोबाराय. प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज भागवतामध्ये भगवंताला विचारा, न रूपमसेह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. 15वा अध्याय. न रूपम अस्य इह, याला कसलं रूप नाही. न रूपमस्येह तथा उपलभ्यते, तो आपल्याला उपलब्ध होत नाही संसार. न अंतो, त्याला अंत नाही. न च आदिही, त्याला आदि नाही. न च संप्रतिष्ठा, त्याला प्रतिष्ठा नाही. मग ज्ञानोबाराय खाली काय भाष्य करतात वाचा. ज्ञानोबाराय बोलतात, वांझेची आले का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. मी आपल्याला सरळ सांगतो, जी वस्तू निर्माणच झालेली नसते त्या वस्तूच्या संबंधानं सुखाची अपेक्षा ठेवणं म्हणजे पदरामध्ये दुःख पाडून घेणं आहे. आपण विचार करा, मी सरळ उदाहरणाने सांगतो आपल्याला, पुन्हा एकदा ऐका. जी वस्तू निर्माणच झालेली नाही त्या वस्तूच्या संबंधानं सुखाची अपेक्षा करणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं आहे हो. जे निर्माणच आगा जे घडलेचे नाही तयाची वार्ता पुससी काय. जे घडलंच नाही त्याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? ते सुखदुःखाला कारण कसं होईल? प्रपंच निर्माण झाला नाही, ज्ञानोबारायांनी सांगितलं. प्रपंच निर्माण झाला नाही, तुकोबाराय बोलतात, भगवान बोलतात, नाथ महाराज बोलतात, सगळे संत एकमुखानं सांगतात प्रपंच झाला नाही, प्रपंच नाही, प्रपंच नाही. तात्विक दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने. मग नसलेला प्रपंच सुख देईल का? मी उदाहरण सांगतो आपल्याला. काय झालं, नवरा बायको नवीन नवीन लग्न झालं. नवऱ्याला नोकरी होती मुंबईमध्ये. लग्न झालं, बायकोला घेऊन मुंबईमध्ये गेला. मुंबई सगळ्या सुखानं युक्त आहे, पण मुंबईची सगळ्यात मोठी अडचण आहे जागा नाही. जागा फार कमी मुंबईमध्ये. त्याची बिचाऱ्याची एक खोली होती. त्या खोलीमध्ये लग्न झाल्यामुळं बायकोला आणलं आणि बायकोला आणल्यानंतर दोघांचा संसार सुखाचा सुरू.
खेड्यामधलं आयुष्य जगलेला मुलगा मुंबईत नोकरीला, खेड्यातली बायको केली, मुंबईत घेऊन गेला, एका खोलीतला संसार, आनंदानं संसार चालू होता. एके दिवशी रात्री पलंगावर झोपल्यावर त्या नवऱ्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला आणि त्याने आपल्या शेजारच्या बायकोला असं विचारलं. तो म्हणाला, काय ग, आता आपण दोघं आहोत, ही खोली, ही भांडीकुंडी, एवढा कपडा लत्ता, हा पलंग आपल्याला पुरतो. समजा उद्या मुलगा झाला तर कुठं झोपत? बायकोला विचारलं. बायको हुशार होती, खेड्यातून गेलेली असल्यामुळं हुशार होती. तिने विचारलं, काय म्हणता? तो म्हणाला, नाही, आता आपण दोघं ज्या पलंगावर झोपलो, दोघांपुरता पलंग पुरला, उद्या समजा जर मुलगा झाला तर? ती हुशार, ती म्हणाली, थोडं पलीकडे सरका. पलीकडे सरकला, मध्ये जागा झाली. ती म्हणाली, चिंता करू नका, आपलं पोरग इथं झोपल. एवढ्यावर ग बसावं की नाही? तो म्हणला, समजा जुळं झालं तर? तो म्हणला, समजा जुळं झालं तर? ती म्हणाली, अजून थोडं सरका. तो अजून सरकायला गेला आणि धाडकन पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं. माझा दृष्टांत संपला. मला त्याला दवाखान्यात न्यायला फुरसत नाही, माझ्या कीर्तनाला माझी वेळ पुरना, मी त्याला दवाखान्यात नेऊन वेळ का वाया घालू? मरणा का, मला काय करायचंय? काय घेणं देणं? माझा दृष्टांत संपला. मला आपल्याला असं विचारायचंय की पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला झालं, ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या? झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या? न झालेल्या. मग मला सांगा, न झालेली जर एवढं दुःख देतात, है ना? जी वस्तू कधी निर्माणच झाली नाही, त्या वस्तूपासून मनुष्य जेव्हा सुखाची अपेक्षा अंतःकरणामध्ये धारण करतो, तेव्हा त्याच्या पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही पडत नाही. विठ्ठला मग ज्या प्रपंचाच्या समोर तुकोबाराय गोमट करा म्हणून प्रार्थना करतात, तो प्रपंच जर निर्माणच झाला नाही तर तो प्रपंच काय म्हणून सुख देईल? हे जसं एक तात्विक कारण आहे, तसं दुसरं एक व्यावहारिक कारण आहे. मी फार तत्वज्ञान सांगत नाही आहे, पण लक्षात घ्या, प्रपंच आमचं गोमट करत नाही याचं दुसरं कारण आहे. कारण प्रपंच जरी निर्माण झाला न झाला आमच्या डोळ्याला दिसतोय ना. मग निर्माण झाला जर म्हणला तर तो जड आहे, जड. आणि जड वस्तू कुणाच्या सुखदुःखाचं निमित्त होत नसते. मी आपल्याला सरळ विचारतो, मला सांगा, चाकू चांगला असतो का वाईट असतो? चाकू चांगला असतो का वाईट असतो? असं काही नसतं. खून करणाऱ्या माणसाच्या हातात गेला तर वाईट असतो आणि डॉक्टरच्या हातामध्ये गेला तर चांगला असतो. जड पदार्थ स्वभावानं चांगला आहे का नाही याला मूल्य नाही आहे. त्या जड पदार्थाचा विनियोग करणाऱ्याची बुद्धी कशी आहे यावरून त्या जड पदार्थाचा उपयोग ठरत असतो. बरोबर आहे? बघा, चाकू चांगला का वाईट? अरे, खून करणाऱ्या माणसाच्या हातात गेला, खिसे कापणाऱ्याच्या हातात गेला तर वाईटच आहे. तेच जर एखाद्या चांगल्या माणसाच्या, सज्जन माणसाच्या हातात गेला तर आमच्यासारखे बुवा महाराज आल्यावर फळं कापून द्यायला उपयोगी नाही. असं नाही, असं नाही. संसार जड आहे महाराज. जड पदार्थ हा सुखदुःखाला निमित्त होत नाही. संसार आम्हाला दुःख देणार नाही, संसार आम्हाला सुख देणार नाही, संसार आमचं गोमट करणार नाही. कारण संसार जड आहे. हो, तो निर्माण झाला नाही हा वेगळा भाग आहे, पण निर्माण झाला असं जर मानलं तर तो जड आहे आणि जड पदार्थ सुख देत नाही. म्हणून तुकोबारायांनी विचार केला की संसाराच्या समोर उभं राहून गोमट करा म्हणलं तो उपयोग नाही. कारण संसार जड आहे. सुख देणारा कोणीतरी चेतन लागत असतो, कोणीतरी चेतन लागत असतो. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आल्यानंतर तुकोबाराय त्या संसारापासून निघाले आणि चेतन असणाऱ्या जीवाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि जीवाला तुकोबारायांनी प्रार्थना केली, गोमटे ते माझं गोमट करा. संसाराची प्रार्थना बंद करून जीवाची प्रार्थना केली. जीवासमोर उभे राहिले आणि म्हणाले, माझं गोमट करा. आता पुन्हा प्रश्न तोच आहे,
जीव कुणाचं गोमट करेल? कारण तो जीव आहे. जीव म्हटलं की त्याला मर्यादा आली, जीव म्हणलं की त्याला परिच्छिन्नता आली, जीव म्हणलं की त्याचा संकोच आला. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. गीता बोलते ना, जीव म्हणलं की त्याला मर्यादा. ठेविता हा पायी जीव थोडा. जीव हा थोडाच आहे, तो जास्त मोठा नाही. मग जेव्हा एका जीवाला आपल्या कल्याणाची, आपल्या समाधानाची अपेक्षा निर्माण होते, ती अपेक्षा घेऊन तो जीव जेव्हा दुसऱ्या जीवाकडे जातो, तेव्हा तो जीव या जीवाचं भलं करू शकतो का? मी आपल्याला साधं सांगतो ना, नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदी पूर्ण नाही हो. नदी दुसऱ्या नदीला मिळाली तर ती नदी समुद्र. दोन नद्या, मला सांगा, दोन थेंब पाणी एकत्रित केलं तर त्याचा एक समुद्र होतो का? दोन वाट्या भरून, दोन तांबे भरून पाणी एकत्रित केलं तर त्याचा समुद्र होतो का? दोन तलाव एकत्रित केले तर त्याचा समुद्र होतो का? दोन नद्या एकत्रित केल्या तर त्याचा समुद्र होतो का? नदीचा समुद्र व्हायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, नदीनं समुद्राला मिळालं पाहिजे, बस, दुसरं काही नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नदीचा समुद्र व्हायचा असेल तर नदीला नदीकडे जाऊन चालणार नाही ना, नदीला तलावाकडे जाऊन चालणार नाही ना, नदीला डबक्याकडे जाऊन चालणार नाही ना. ऐका, नाते समुद्रचे नाते तेवी चित्ताचे चैतन्य झाले. ज्ञानोबा बोलतात, नाते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. ज्ञानोबांनी कितीतरी ठिकाणी समुद्र आणि त्या समुद्राचा नदीच्या मिलनाचा प्रसंग सांगितला. दोन नद्या एकत्रित आल्या तर चालत नाही. मी आपल्याला सरळ सांगू का, जर आषाढी एकादशी महाशिवरात्रीला कडे जेवायला गेली तर कोण कुणाचं पोट भरलं? समजा आषाढी एकादशी महाशिवरात्रीकडे गेली आणि मला जेवायला दे म्हणलं तर कोण कुणाचं पोट भरल? कोणी भरत नाही. अरे दोघे उपाशी, कोण कुणाचं पोट भरायचं? तसं हाही जीव तोही जीव, जीवानी जीवाकडे जाऊन जीवनाची धन्यता होत नसते महाराज. जीव चेतन आहे. तुकोबारांनी विचार केला, अरे प्रपंच जड आहे म्हणून आमचं गोमट करत नाही, म्हणून चेतनाकडे जावं लागेल ना. जीव चेतन आहे पण जीव गोमट करत नाही, कारण महत्वाची अडचण ही आहे की जीव चेतन असला तरी परिपूर्ण नाही आहे. तो परिपूर्ण नाही आहे. परिपूर्ण झाला पाहिजे तर तो दुसऱ्याचं कल्याण करेल. दुसऱ्याचं कल्याण करण्याकरता आपल्याला पूर्ण झालं पाहिजे. तुकोबाराय आपलं कल्याण का करतात? कारण तुकोबाराय परिपूर्ण आहे. ज्ञानोबाराय आपलं कल्याण का करतात? कारण ज्ञानोबाराय ब्रह्म आहे, ज्ञानोबाराय परिपूर्ण आहे, ज्ञानोबाराय व्यापक आहेत, म्हणून ज्ञानोबारांच्या चरणाजवळ आपलं कल्याण आहे. महाराज, मी तुमच्याकडे आलो तुम्ही माझ्याकडे आलो तर दोघंही उपाशी. कोण कुणाचं कल्याण करणार? मला माझंच कल्याण करता येत नाही, मी तुमचं कल्याण काय करीन? आणि तुम्हाला तुमचंच कल्याण साधता आलं नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय, तर तुम्ही काय माझं कल्याण करणार? कोणी दोन जीव एकत्रित येऊन कल्याण होत नाही. तुकोबारायांनी ओळखलं, जीव चेतन आहे पण मर्यादित आहे, अपूर्ण आहे. मग काय केलं पाहिजे? मग तुकोबारायांनी ओळखलं, आपल्याला जर गोमट करून घ्यायचं असेल, गोमट आपलं व्हायचं असेल तर चेतनही पाहिजे आणि परिपूर्णही पाहिजे. चेतनही पाहिजे, परिपूर्णही पाहिजे. आणि मग विचार करून तुकोबाने ठरवलं, या जगामध्ये चेतनही आहे आणि परिपूर्णही असं एकच तत्व आहे, त्याला म्हणतात देव.
परमात्मा चेतनही आहे आणि परमात्मा परिपूर्णही आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. उपनिषद आपल्याला सांगताना परमात्मा परिपूर्ण आहे, परमात्मा चेतन आहे. म्हणून तुकोबाराय या जीवाकडून बाहेर पडले आणि देवासमोर उभं राहून तुकोबारायने देवाला प्रार्थना केली. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. ऐका, संसाराकडे गेल्यानंतर संसार आपलं गोमट करत नाही, कारण संसार जड आहे. जीव जड नाही, तो चेतन आहे. पण जीव आपलं कल्याण करत नाही, कारण जीव अपूर्ण आहे. मग परमात्मा चेतनही आहे आणि परमात्मा परिपूर्ण आहे. म्हणून तुकोबाराय देवासमोर उभे राहिले आणि देवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा. पण आपल्याला स्पष्ट सांगतो, देवही आपलं गोमट करू शकत नाही. माझी भाषा मी स्पष्ट बोलतो. लोक म्हणतील अहो असं कसं, तुकोबारायांचं स्वतःचं प्रमाण आहे. आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून